परम अखिलेश्वर तडुदित विनंदित भगवान श्री पीतांबरधारी भगवंताच्या असीम आघात कृपेने आपण सर्वजण या ठिकाणी ब्रजधाम यात्रेकरता श्री क्षेत्र वृंदावन या धामामध्ये आलो आहोत। गेली 4 दिवसापासून आपण सर्वजण ब्रज दर्शन करत आहोत। त्यामध्ये आपण आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात प्रवचन म्हणतात, परंतु या ठिकाणी संकीर्तन सर्वजण करत आहोत। खरं सांगायला गेलं तर हा हा माझ्यासाठी खरंच खूप मोठा योग आहे। भागवताच्या महात्म्यामध्ये एक सुंदर श्लोक आहे की भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंग ममचल भते पुरुषो यदा वै अज्ञान हेत कृत मोह मदांधकार नाशम विदाही तदोदयते विवेक। असं म्हणतात की या भूमीमध्ये येण्याकरता किंवा भगवंताची कथा श्रवण करण्याकरता एक नाही तर अनेक जन्माचं पुण्य एकत्र यावं लागतं। आपल्याला साठेबाबांनी सांगितलं की आपण या धामामध्ये आलात म्हणजे ही भगवंताची इच्छा, ही राधाराणीची इच्छा आहे। परंतु श्रीमद भागवत कथा श्रवण करण्याकरता सुद्धा भगवंताची इच्छा लागते आणि धामामध्ये कथा श्रवण करण्याकरता तर खूपच इच्छा लागते। आपण सर्वजण या ठिकाणी धामामध्ये आलात, भगवंताची आपण कथा श्रवण करत आहात। पहा, श्रीमद भागवत म्हणजे काय आहे। या भागवताविषयी जर सांगायचं झालं तर श्रीमद भागवती मध्ये तुम्ही म्हणताल की बाबा कथा का श्रवण करायची, श्रीमद भागवत कथा का श्रवण करायची आहे का? आपलं जीवन जर सुधारायचं असेल, काय म्हणतोय, आपलं जीवन जर सुधारायचं असेल तर आपण रामायण ऐकलं पाहिजे आणि आपला मृत्यू जर सुधारायचा असेल तर आपण श्रीमद भागवत कथा ऐकली पाहिजे। श्रीमद भागवतामध्ये कुठलीही गोष्ट जर आपल्याला श्रवण करायची असेल तर त्या गोष्टीविषयी आपलं प्रेम जडलं पाहिजे। आता आपण सर्वजण साठेबाबांची कथा ऐकली, आता माझी कथा गोड लागणार नाही तरी पण माझ्या जीवनामध्ये खूप मोठा क्षण आहे। ज्यावेळेस मी सर्वात प्रथम कीर्तन केलं ते ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्यामध्ये आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी तो कीर्तनाचा योग, आणि गेली 2-3 वर्षापासून मी श्रीमद भागवत कथेचं अध्ययन करतोय। काल बाबांनी म्हणाले की मला तुझी कथा ऐकायची आणि ऑन द स्पॉट मला या स्टेजवर बसवलं। माझ्यासाठी खरंच खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे की वृंदावन धामामधून कथा सुरुवात होते, यापेक्षा माझ्या जीवनात आणखी काय पाहिजे। या भागवतजीमध्ये 335 अध्याय आहेत, यामध्ये 18,000 श्लोक आहेत आणि यामध्ये 12 स्कंद आहेत। बाबांच्या मुखातून, ताईंच्या मुखातून आपण कथा श्रवण करत आहात। केली असेल, युट्यूबवर आहे, आपण ऐकलं असेल। यामध्ये या भागवताचा आदि मध्य अंत तिन्ही सत्यामध्ये आहे। सत्यम परम धीमहि, सत्याशिवाय असं म्हणतात की सत्यम परम धीमहि, यामध्ये व्यासजींनी सत्याला जास्त महत्व दिलेलं आहे। कारण सत्य ही अशी गोष्ट आहे, यामध्ये जर असं म्हणलं असतं की रामम परम धीमहि तर यामध्ये फक्त रामाला मानणारे जे भक्त आहेत किंवा कृष्णाला मानणारे जे भक्त आहेत त्यांनी हा ग्रंथ ऐकला नसता। म्हणून सत्यम परम धीमहि असं म्हणून व्यासजींनी या ग्रंथाची सुरुवात केलेली आहे। आपण सर्वजण 2 मिनिटं भगवंताचं नामस्मरण करू आणि पुढे कथा श्रवण करू। सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम
की 335 अध्याय, 18,000 श्लोक आणि 12 स्कंद आहेत. यामध्ये सूत शौनकादिकांचा संवाद आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये राजा परीक्षितीच्या उद्धाराकरता ज्यांनी कथा सांगितली ते शुकदेव भगवान, त्यांचा आपल्याला संवाद पाहायला मिळतो. यामध्ये असे अनेक संवाद या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये पाहायला मिळतात. आपण सर्वजण या ठिकाणी वृंदावन धाममध्ये सर्व या वृंदावन धाममध्ये जेवढे काही या ब्रज 84 कोसमध्ये जेवढे काही देव आहेत, जेवढे काही भगवंताने लीला केलेल्या आहेत, एखाद्याने जर प्रश्न विचारला की या वृंदावनामध्ये नेमकं काय आहे, जहाँ यमुना किनारा है, श्री जीवन प्यारा है, कन कन में बिहारी ही अशी भूमी आहे. यामध्ये आल्यानंतर खरंच आपलं हृदय असं पाजळून जातं असं म्हणतात. बाबांनी मग एक दृष्टांत सांगितला आणि डोळ्यातून खळकून पाणी आलं.
तुलसीदासजी म्हणतात की मम गुण गावत उलक शरीरा गदगद गीरा नयन बहनीरा. कथेमध्ये आपल्या डोळ्यातून पाणी येण्याकरता सोमकर्ण वेगळं आणि मनातून अंतकरणातून या आपल्या डोळ्यातून भगवंताचे गुणगान ऐकल्यानंतर, भगवंताची कथा ऐकल्यानंतर पाणी येण्याकरता खरंच भाग्य लागतं. असं म्हणतात की मम गुण गावक उलक शरीरा गदगद गीरा नयन बहनीरा. डोळ्यातून पाणी येणं हेच खरं वक्त्याचं लक्षण आहे. वक्त्याचं लक्षण सांगताना असं म्हणतात की विरक्तो वैष्णव विप्रो वेदशास्त्र कुशलीकृत दृष्टांत कुशलो धीरो वक्ता कार्योक्तीने प्रह. तो कसा असला पाहिजे? तो विरक्त असला पाहिजे, तो दृष्टांत देणारा असला पाहिजे. या वृंदावन धामाचं महत्व सांगताना आपण पाहिलं असेल, रस्त्याने जात असताना आपण पाहिलं असेल, यामध्ये रस्ता जर करत असताना रस्त्यामध्ये जर एखादा वृक्ष आला ना तर तो वृक्ष सुद्धा तोडत नाहीत. आमच्या गुरुजींच्या मुखातून एक ऐकलेली गोष्ट आहे की बाबांनी सांगितलं की एक साधू होते, रस्ता करायचा होता, त्यांना त्या ठिकाणी एक आश्रम बांधायचा होता आणि बांधत असताना त्या आश्रमाच्या मध्ये एक झाड होतं, झाड. मग त्या बाबांनी काय केलं, त्या झाडामध्ये खिळा टोचला. काय खिळा टोचला? त्या संतांनी त्यामध्ये खिळा टोचला आणि संध्याकाळी आपल्या आश्रमामध्ये गेले, आपल्या कुटियामध्ये गेले, झोपले. झोपल्यानंतर त्या बाबांच्या स्वप्नामध्ये ते झाड आलं आणि ते म्हणतं की बाबा तुम्ही माझ्या हृदयामध्ये खिळा टोचलाय आणि त्यातून रक्त येते. त्या बाबांना वाटलं हे काही आश्चर्य नसेल, असं काही होऊ शकतं का? ते बाबा उठले, सकाळी उठले आणि उठल्यानंतर त्या वृक्षाजवळ गेले तर त्या खरंच वृक्षामधून रक्त येत होतं. आपण जर पाहिलं या ठिकाणी महात्मे जर परिक्रमा करत असतील ना तर ते महात्मे, आपण जे पाव खातो ना, पाव, त्या दाजींना माहित आहे, आम्ही परिक्रमा करत असताना बऱ्याच वेळा पाहिले, त्या पावाचा जो भुगा असतो ना ते भुगा फेकून देत नाहीत, तर झाड असतं, त्या झाडाच्या भोवताली जे मुंग्या असतात त्या मुंग्यांचं वारुळ असतं, ते पावाचे तुकडे त्या वारुळाला टाकतात. असा ब्रजधामाचा महिमा आहे. याविषयी, या ब्रजधामाविषयी जर एखाद्याला प्रेम जळलं ना, असं म्हणतात ना, जो प्रेम गली में आये नहीं प्रियतम का ठिकाणा क्या जाने. यामध्ये येण्याकरता खरंच भाग्य लागतं. यामध्ये आल्यानंतर या वृंदावन धामाची अशी विशेषता आहे, माझ्या तरी माहितीने यामध्ये जर आपण एकदा आलो तर पुन्हा पुन्हा एक येण्याची सवय लागते. जसं निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखाद मृत द्रव्य संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवी भावुका. हे रसिकजन, हे भाविकजन, सुखदेवजी म्हणतात की तुम्ही या आणि या ग्रंथाचं श्रवण करा. या श्रवण केल्यानंतर काय होईल? जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. अनेक जन्माचं पुण्य ज्यावेळेस उदयाला येतं त्यावेळेस आपण एक वेळेस श्रीमद भागवत कथा श्रवण करत असतो. अशी दुर्मिळ अशी भागवत कथा आहे. आपण सर्वजण या ठिकाणी वृंदावन धामाचं महत्व ऐकत आहेत. ऐका आणखीन एक गोष्ट, आणखीन एक आमच्या गुरुजींच्या मुखातून घडलेला वृंदावन धाम असा आहे. आपण निधिवन मध्ये गेलो आणि त्या ठिकाणी तुम्हाला माहिती सांगितली की यानंतर या निधिवनामध्ये ब्रजभूमी अशी आहे की भगवंताने अनेक अंश, जसं ब्रह्मांड निकाया निर्मित माया रोम रोम प्रतिवेद कही, भगवंताच्या एका एका रोमामध्ये असंख्य ब्रह्मांड स्थापित केलेले आहेत. त्याप्रमाणे भगवंताने या ब्रजधामामध्ये अनेक अवतार घेतलेले आहेत. प्रत्येक अवतारातून भगवंत काही ना काही कार्य करत असतात. पहा, निधिवन असं आहे की यामध्ये संध्याकाळचे 7 जर वाजले तर त्यामध्ये माकड सुद्धा राहत नाही. भगवान परमात्मा आणखी सुद्धा त्यामध्ये रास करत आहेत. भगवान परमात्मा या ब्रजधामामध्ये नित्य रूपाने दररोज काही ना काही लीला करत असतात. बाबांनी सांगितलेला एक दृष्टांत, एक महात्मा होते आणि ते महात्मा दररोज नित्य रूपाने मधुकरी मागायचे, 4 घरं मागायचे. असं म्हणतात की ब्रजवासीच्या घरचं जर आपण एकदा खाल्लं तर 84 कोस, ही 84 जी योनी आहेत ना, त्या योनीमध्ये फिरायची गरज आपल्याला पडणार नाही. मग ते महात्मा, त्यांचा नित्यनेम होता राधा राधा राधा. ऐका, आपण आपल्या जीवनामध्ये भरपूर माणसांनी अनेक धन कमवलेलं आहे. लक्ष देऊन ऐका बरं का, माणसांनी जीवनामध्ये अनेक धन कमवलेलं आहे, परंतु ज्याच्याकडे भगवंताच्या नावाचं धन असतं, ज्याच्याकडे भगवंताच्या नावाचं धन असतं, हे धन कसं आहे? हमारो धन राधा श्री राधा श्री राधा